जागतिक मान्यतेनंतर किल्ला प्रतापगडचा कायापालट. युनेस्को दर्जानंतर संवर्धनाला वेग. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला जागतिक मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात गडकिल्ल्यांची स्थिती काय आहे याचा रिॲलिटी चेक समोर आला आहे. छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला प्रतापगड, जिथे स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा अंत झाला, या ऐतिहासिक दुर्गाचा कायापालट मोठ्या वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रातील 12 गडकिल्ल्यांना युनेस्को दर्जा मिळाल्यानंतर राज्य शासनाने या किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी भरीव पावले उचलली आहेत. राज्य सरकारकडून सुमारे 160 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर किल्ला प्रतापगडावर दुरुस्ती, मजबूतीकरण आणि पारंपरिक स्वरूप जपण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या निधीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक वारसा जतन करण्याची सरकारची बांधिलकी अधोरेखित केली आहे. सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये किल्ल्याची तटबंदी, प्रवेशद्वार परिसर, ऐतिहासिक रचना आणि पर्यटक सुविधांचे उन्नतीकरण यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मूळ वास्तुरचनेची जपणूक करत काम सुरू असल्याने किल्लेदार, स्थानिक नागरिक आणि पर्यटक समाधान व्यक्त करत आहेत. जागतिक दर्जा आणि भरीव निधीच्या पार्श्वभूमीवर प्रतापगडाचा हा बदलता चेहरा इतिहासाचा सन्मान आणि वारशाचे जतन याची नवी ओळख बनत आहे. नमस्कार, मी चंद्रकांत जंगम. माझं बालपण याच गडावरती गेलं. 12वी पिढी आमची गडावरती चालू आहे. छत्रपतींच्या काळात प्रतापगड बांधला. आज शासन त्याच पद्धतीने या गडाचा जीर्णोद्धार करतंय. भविष्यामध्ये आम्हाला असं वाटलं होतं की काही परिसर या गडाचा जो आहे तो इतिहास जमा होत चालला होता. पण खरंच शिंदे साहेबांच्या रूपामध्ये शिंदे साहेबांनी 160 कोटी रुपये मंजूर करून या प्रतापगडाच्या काही भागाला, काही परिसराला नवीन जीवदान दिलं. आणि महाराजांच्या काळात ज्या पद्धतीनं गडाचं काम झालं त्याच पद्धतीनं या गडाच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. हे बघून खूप समाधान वाटतंय, खूप आनंद वाटतोय. आणि याच पद्धतीनं प्रतापगड हा सगळ्यांनी आपला सांभाळावा हीच माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती.